सकाळची सुरुवात मस्त अशी साडी वेअर करून घेतलेली आणि हे सुंदर असे बँगल्स मला तर खूप आवडलेत. हे व्हायरल सध्या बँगल्स आहेत. तुम्हालाही जर याची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. चहा केला आणि मी ठरवलं होतं की सकाळी 7 वाजता गणपतीचं दर्शन करायला जायचं, पण माझं काही दर्शन घ्यायला काही जाणं झालं नाहीच. मुली झोपलेल्या होत्या आणि यांना पण स्टडी करायचा होता. मग मी ठरवलं की या दोघी मुली उठल्यावर आपण मंदिरात जाऊयात. पण ऐन वेळेला असं काही घडलं त्यामुळे जाणं झालंच नाही. आम्ही मंदिरात गेलो मग सायंकाळी. तर पटापट घरची कामं आवरून घेतली आणि मस्त असा दोघांचा उपवास असल्यामुळे साबुदाणा बनवून घेतला. साबुदाणामध्ये मी 2 चमच साय टाकत असते, त्यामुळे एकदम मस्त असा साबुदाणा होतो, मऊ मऊ लुसलुशीत. मला कळत नाही फ्रीजमध्ये बनाना कोण ठेवतं. फ्रीजमध्ये कोणी केळी ठेवतं का यार. त्यानंतर मी यांना बस स्टॉपला सोडून आले आणि मस्त असे येताना बेलाची पानं तोडून आली आणि साडी नेसल्यावर 2-3 वेळेस आरशात बघणं तर शक्यच नाही न बघण्याशी. त्यानंतर देवाची पूजा केली आणि मस्त झाडांना पाणी टाकलं आणि घराच्या बाहेर पडणार तोपर्यंतच हा भयानक असा पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही खिडकीतून एन्जॉय करत करत मी काय करू म्हणून माझे सर्व कामं आवरले होते. त्यासाठी मग मी ड्रेस शिवायला घेतला निरूसाठी आणि हा फोटो मी टाकलेला आहे. किती सुंदर असा ड्रेस मी शिवला आहे. एका ब्लाऊज पीसपासून शिवला आहे आणि त्यानंतर आमची दुपारी बीसी होती ती अटेंड केली आणि मी आज सायंकाळी देवासाठी पुरण बनवलं. अधिक मासामुळं देवाला धोंडे देण्यासाठी मी आज पुरणाचे धोंडे बनवले होते आणि गणपतीच्या मंदिरात जाताना ते 33 धोंडे घेऊन गेलेली आणि तिथे जाऊन देवाला अर्पण करून आले. मस्त त्यानंतर स्वयंपाक सगळं आवरून गेले होते. मंदिरात जायला उशीरच झाला होता आम्हाला, 8-8:30 वाजले होते. सुंदर असं दर्शन झालं. पुरणपोळी केली होती, आमरस केला होता. त्यानंतर मी देवाला मस्त असं नैवेद्य दाखवलं आणि मी माझा उपास सोडला. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.